हा फर्स्ट फ्लोअर आहे आणि ही जी साईड दिसते ही हा माझा क्लास होता 4th नंबरचा क्लास होता. आणि असा काही एरिया आणि हे ग्राउंड वेलकम गाईज इन माय ब्लॉग. सो गाईज मी आलो सध्या माझ्या स्कूलमध्ये जी माझी लहानपणी स्कूल आहे तिथे आलो आहे आणि ही माझी अशी स्कूल हा फर्स्ट फ्लोअर आहे आणि ही जी साईड दिसते ही हा माझा क्लास होता 4th नंबरचा स्कूल. आणि जो लास्टमधून जो 2nd नंबरचा क्लास होती माझी क्लास होती. आणि असा काही एरिया आणि हे ग्राउंड इथे आलं का कामामुळे छान फिनिश करायला स्कूल माझ्या भावाकडे आलं तो एक काम कम्प्लीट करायला होतं. आणि या स्कूलमध्ये मी 4 इयर्स स्टडी केली. याच ग्राउंडला मी खेळायला खालच्या ग्राउंडवर. तो फर्स्ट स्टँडर्ड ते 4th स्टँडर्ड इथे स्टडी केली. आणि जी मोठ्यावरती स्कूल दाखवली होती त्या नागपूर ब्लॉकमध्ये आठवण यानंतर तिकडे शिफ्ट झालं तर 5th to 10th स्टँडर्डपर्यंत. इथं फक्त पहिले ते 4th आणि नंतरची स्कूल होती 5वी 10वी ती मोठ्या आरक्षण त्याला माझी स्कूल. अँड हा माझा 3rd स्टँडर्डचा आणि या ठिकाणी मी लंच करायला बसायचो. आणि दिस इज एक्झिट. कुठे मग ती आता कुठे ती दरवाजा लावून घे. हां जाऊ दे तिथे जाऊनच बोलू आता काय काकूल बोलला होती. हां काय गेलं हे तो काही ही व्यक्ती होती माझी स्कूल. अँड काही स्कूलमधून छोटा वर्ग होते तो कम्प्लीट केला आणि आता जातो शिवाजी पुतळा. हाव चल इथे. सो गाईस बॅक इन ब्लॉग. सो गाईस आपण गेलो आत्ता आमच्या शाळेमध्ये जी माझी स्कूल आहे लहानपणी तो तिथे गेलो. तिथे एक वर्क होतं ते कम्प्लीट केलं आहे. आणि त्याच्यानंतर परत गेलो मार्केटमध्ये. अँड गाईज मी सध्या आलो आहे एक वर्क बाईकवर. तो गाईज ते आता कम्प्लीट करणार आहे मी. छोटंसं वर्क बाईक ते कम्प्लीट करेल आणि जाईन घरी. एडिटिंग आहे ती कम्प्लीट करायची. एडिट करून आणि व्हिडिओ पण अपलोड करायचा. सो ऑल्सो सबस्क्राईब चॅनल अँड लाईक दिस व्हिडिओ. सो गाईज वी डन ॲट आवर वर्क. एक छोटं स्टिकर बसवत होतं ते ॲड केलं आहे बॅक साईडला. सो गाईज मी तुम्हाला आता घरी जाऊन दाखवलं की मी काय ॲड केलं. सो गाईज बॅक इन ब्लॉग. सो गाईज मी तुम्हाला म्हणलं होतं की एक काय काम केलं ॲक्च्युअली गाडीवर. सो मी तुम्हाला ते दाखवतो. हे नाही याचं सध्या काम चालू आहे. सो गाईज वी ॲडेड हे काम केलं आहे. सो गाईज आणि असा काही हाल आमच्या बाईकचा बिकॉज आता याचं काम चालू आहे. सो समोरचं सगळं हेल्मेट काढलं आता त्याचं काम करतो घरामध्ये. अँड वी वॉन्ट टू ॲट हनुमान घाट. सो स्टेट येऊन. सो गाईज याचं काय म्हणतं काही कंप्लीट झालं नाही. आता घरी ट्राय केलं बसवण्याचं पण काही मेळ जमला नाही. सो आता न्यू बसायला चाललो. कशी वाटते फ्लॅट आमची. सो आता हे जवळच प्रयत्न केला पण काही आता मेळ बसला नाही. सो त्यामुळे आता डायरेक्ट मी बसायला चाललो आहे.
सो गाईज बॅक इन ब्लॉग. सो गाईज मी आलो सध्या माझ्या बाईकवर काम करायला गॅरेजवर. अँड तिथे हेल्मेट आहे तो आता मी फिट करणार आहे. सो गाईज हे दावर बाईक आणि ज्याचा माझा फ्रंट पार्ट आहे हा मी काढून ठेवला आहे. आणि हे त्याचा बॅक म्हणजे तो पार्ट आहे आणि आता हे सगळं फिट करणार आहे मी. आणि हे आमचं मोठा मार्केट. असं काही सीन संध्याकाळच्या वेळेसचा. स्कॉर्पिओ ब्लॅक कलर एकदम क्लास दिसते पण स्कॉर्पिओ काय म्हणा. स्कॉर्पिओ ब्लॅक कलरमध्ये भारी वाटते ना. तिथे जी स्कॉर्पिओ एन आहे तितकी काही खास वाटत नाही. हा स्कॉर्पिओ स्टॉर्म आहे आणि याचा जो एक सेकंड व्हर्जन होता म्हणजे न्यू व्हर्जन दिस इज अ स्कॉर्पिओ एन. याच्यामध्ये मस्कल दिसते काही स्कॉर्पिओ स्टॉर्म कारण एकदम पॅक दिसते आणि ही जी स्कॉर्पिओ आहे थोडी बल्क आहे. सो कमेंट नाव विच युअर फेवराईट स्कॉर्पिओ आणि द स्टॉर्म आहे ऑल टाईम. We back at home and guys we done it our this work आणि हे फिट केले न्यू and all over bike is complete. आता फक्त एक दिवस हिला कलर करून घेऊ. बाकी जी बाईक एकदम मजबूत झाली आहे. मागच्या वेळेस हे बसवलं शील्ड बसवली आता हे बसवलं आता बाकी फक्त कलरिंग झाल्यावर प्लॅटिन एकदम झकास दिसेल. अँड हे एक मागं काम केलं. सो ओव्हरऑल लुक असा काही आपल्या प्लॅटिनाचा. फक्त एकदा कलरिंग करून घ्यायची आणि कलरिंग खूप भारी करेल. जेव्हा मी करेल ना कडक कलरिंग करेल याची. अँड सो गाईज ऑल्सो सबस्क्राईब दिस चॅनल. सो गाईज बाईकचं काम केलं घरी आलो आणि घरून आता परत जातो हनुमान घाट. सो गाईज वी वेंट ॲट हनुमान घाट. सो गाईज मी आला होता आजीबाई काय कमेंट सो गाईज बॅक इन ब्लॉग. सो गाईज आपण गेलो आता हनुमान घाटमध्ये आजीकडे आणि हनुमान घाटून आलो आता दादाहळीमध्ये. इथून जातात आता फ्रेंडच्या मल्टी सर्विसमध्ये आणि हे आमच्या गावाकडचे पोरं.